ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर। हे असे अनुभव ज्या वेळेला समोर येतात ना, ज्यावेळेला माझ्या कानापर्यंत असे अनुभव ऐकायला येतात त्यावेळेला असं वाटतंय की खरंच मी खूप नशीबवान। आईने एक माध्यम केलेलं आहे मला की असे अनुभव म्हणजे मी माझ्यापर्यंत पहिल्यांदा येतात आणि 4 लोकांपर्यंत आईच पोचवतात, पण ते माझ्या मुखातून आई बोलतात। म्हणजे फक्त एक माध्यम केले आईने मला, पण खरं मी खूप नशीबवान। हे माध्यम व्हायला खूप नशिबाची गोष्ट आहे ही। आणि इतके सुंदर अनुभव मला हे जे आता ह्या आठवड्या 2 आठवड्यात तरी जे अनुभव शेअर केलेत ना, आणि असं वाटत नाही की ह्या भगिनी कधी न भेटलेल्या किंवा कधीच आमची ओळख यापूर्वी नसणाऱ्या। म्हणजे एक भगिनीबरोबर तर मी कितीतरी वेळ बोलल्या, पण ह्याच्यामुळं होतं आहे काय की 2-4 आता काल 4 वेळा कुणाचा तरी कॉल येत होता आणि 4 कॉल आले, पण मला त्यातला एकच रिसीव केला मी आणि त्यांच्याबरोबरच खूप जास्त वेळ। तर जे पण आता म्हणजे सगळ्यांसोबतच बोलणं व्हावं अशी इच्छा आहे। तर वेळ पण थोडीशी आता खूप कमी असल्यासारखं आहे त्या गोष्टींसाठी। तर ज्यांनी पण कॉल करणार आहेत त्यांनी अनुभव पहिल्यांदा शेअर करून नंतर आपण कधीतरी निवांत बोलू, सगळेजण लाईव्हला वगैरे बोलू किंवा असंच कधीतरी बोलू सगळेजण। पण कसं आहे हे आताच्या पिरियडमध्ये खूप जास्त वेळ एका भगिनीवरच बोललं जातं आहे। तर आजचा अनुभव खूप सुंदर आहे। ज्यांनी पण अनुभव शेअर करतात त्यांनी फक्त अनुभव म्हणजे आपण एक 10 मिनिटात अनुभव वगैरे शेअर करून आपण थोडंफार इकडचं तिकडचं बोलूया एवढं हे करा। का तर मी पण बोलायला लागले की आणि असं वाटतच नाही मला की मी आपले रिलेटिव्स जरी फोन केले तर खूप दिवसातून फोन केला, काय बोलायचं नक्की असं वाटतं आहे। पण ह्या भगिनींबरोबर आत्तापर्यंत भगिनींचेच फोन आलेले आहेत। तर ज्या भगिनींनी मला आत्तापर्यंत फोन केलेले आहेत त्यांच्याशी वाटलंच नाही मला की काय बोलू, असे विषय निघत जातात आणि इतकं बोललं जातं आहे। तर खूप भारी वाटतं आहे मला। आईने इतकी छान माझ्याशी कनेक्ट करून दिलं, किती उपकार वर्णू आईंचे। मला ना तुम्हाला खरं सांगते, इतकं सावरलं आहे ना, कुठल्या गोष्टी सांगाव्या म्हणजे क्षणाक्षणाला आज असं वाटतं आहे। असं जरी आता कालचीच गोष्ट, काल मला असं निवांत हे वाटत होतं की म्हणजे आई मला आज बिलकुल एवढं म्हणजे आता व्हॅकेशनचे पण क्लासेस सुरू झालेत, ग्रामरच्या बॅचेस सुरू झालेत। तर संध्याकाळचे क्लास संपल्यानंतर आई भाजी किंवा चपाती 2 राहिलेल्या, फक्त डाळ भात होता। भाजी किंवा चपाती करायचा मला बिलकुल मूड नाही, अजिबात नको आई असं। आणि अचानक ह्यांचा कॉल आला की कॉन्फरन्स जरा जास्त वेळ हे होणार आहे आणि जेवण वगैरे इथं आहे म्हणून। मला तुम्हाला खरं सांगू, मी निवांत क्लास 9 वाजता जे सुटलं ना ते मी अशी जी आडवी होऊन पडले, का तर माझं जेवण मी डाळ भात वगैरे खाऊन घेतलेलं होतं। मी अशी पडले ना निवांत, मला असं वाटलं आई तुमचे पाय कुठं आहेत धरू। म्हणजे मी फक्त ह्या साध्याच गोष्टी आहेत बरं का, पण हे असं असतं। तर हा जो अनुभव आहे, ज्योती एक खांबे म्हणून आहेत यवतमाळवरून, तर त्यांचा हा अनुभव आहे। आणि त्या म्हणतात मी मूळची सातारची आहे, म्हणजे माहेर सातारा आहे। तर मी आणि माझी आई माझ्या लहानपणापासून म्हणजे मी 7वीत होते म्हणतात त्यावेळेपासून माझी आईंच्या मार्गामध्ये आहे। आणि माझ्या घरी कोणच करत नव्हतं, पण मला आई अधूनमधून न्यायची, त्यामुळे मला छान वाटायचं। मी जायची म्हटली तिच्या सोबत सायन्स मरणाला वगैरे, आईबरोबर जायची म्हटलं। त्याच्यानंतर असं झालं, बहिणीला वगैरे आई सारखी म्हणायची चल चल, तर ती काही यायची नाही म्हटला। पण नंतर 10वीमध्ये वगैरे ती त्यावेळेला म्हटला, 9वीला होती माझी बहीण त्यावेळेला, आणि 10वीमध्ये वगैरे तिला खरंच एवढा छान अनुभव आला म्हटला की तिचं म्हणजे मॅथ्समध्ये ती एवढी कच्ची होती। माझंसुद्धा तेच झालेलं बरं का। ते मी आधी एका ह्याच्यामध्ये बहुतेक सांगितलं आहे, पण का नाही मला लक्षात नाही आहे, पण माझं पण तेच झालेलं। आणि मॅथ्समध्ये एवढी ती कच्ची होती म्हणले। आणि सायन्स पण असं बऱ्यापैकीच होतं।
पण ज्या वेळेला ती बालोपासनेला वगैरे यायची त्यावेळेला त्यांना अशी म्हणायची की आई आणि मला जे पण आत्ता जे येतं आहे म्हणजे खूप जास्त तिला हे झालं असं नाही म्हणतात पण जे पण आत्ता येतं आहे ना त्यातलं मला काहीच कळत नव्हतं. पण मी बालोपासना ज्यावेळेला करायला लागले त्यावेळेला आई मला हे सगळं जमायला लागले गं. मला वाटतच नव्हतं ह्या गोष्टी जमतील. काही काही गोष्टी असतात, काही काही थेअरी असतात गणितातल्या अशा की आपल्याला जमतील असं वाटतच नाही. तर ते जमायला लागले असं मला खूप चांगलं वाटायला लागले, खूप चांगले अनुभव यायला लागलेत. असं ज्या वेळेला ती बहीण म्हणायला लागली ना तर त्यावेळेला आई म्हणायला लागली की एक वेळ आम्हाला विसरलं तर चालेल पण हे विसरू नका, हे चरण विसरू नका, असं आईनं माझ्या त्यावेळेला आम्हाला सांगितलेलं होतं आणि आम्ही आजपर्यंत ते पाळले म्हणतात त्या. मग त्या म्हणतात की बहीण माझी 10वीपर्यंत पण मला 7वीपासून आईंचा सहवास लाभला, आईंचं चरण लाभले आणि त्यावेळेपासून मी तर कंटिन्यू करतच होते. बहिणीच्या लग्नाच्या वेळेला BSc वगैरे आमच्या दोघींची पण BSc झाले म्हणतात त्या आणि बहिणीच्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये मला स्थळ आलं म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हजमधलंच होतं म्हणतात त्या आणि त्यांनी मला बघितलं आणि लग्नातच विचारलं आणि मला पण तो मुलगा आवडला वगैरे सगळं झालं. ज्यावेळेला ठरवाठरवी चाललेली त्यावेळेला पण त्यांनी बोलले की माझी आई गजानन महाराज का तर आमच्या घरात आईंचा फोटो त्यांनी बघितला. माझी आई गजानन महाराजांचं करतात. त्यांनी पण त्या सासूबाई पण बोलल्या म्हणले की गजानन महाराजांचं आम्ही करतोय, आम्ही पण आईंचं करतोय असं त्यावेळेला बोलणं झालेलं होतं. म्हणलं की असं काही नाही आहे की त्यांना काहीच माहिती नव्हतं, असं काही गोष्टी नव्हत्या आणि आईंचं करतो इथंपर्यंतच बोलणं झालं. काय आमच्या मुलीला परत तुम्ही करू द्याल का नाही असं कोण विचारणार आहे म्हटलं. हे स्वतः गुरुमार्गातले आहेत तर गुरुमार्गाच्या लोकांना अडवतील असं काही नाही आहे ना. तर लग्न झालं, सगळं छान. माझं घर म्हटलं सासरमध्ये मी ज्यावेळेला पहिल्यांदा आत गेले म्हटलं त्या एवढ्या प्रशस्त हॉलमध्ये इतका सुंदर गजानन महाराजांचा फोटो आणि मला खूप छान वाटलं. मी पाया पडले, ओम नमः शिवाय म्हणून पाया पडले. आईंच्या ठिकाणी आपण सगळ्या गुरूंना बघतोय, ऑब्व्हियसली त्यांनी पण तेच केलं आणि त्याच्यानंतर छान खूप मस्त पहिले 5 दिवस तर खूप सुंदर म्हणले आणि त्याच्यानंतर मी माहेरी आल्यानंतर मी माझी पुस्तकं वगैरे जे पण होती आईंचा फोटो आईनं माझ्या तयार करून घेतलेला म्हणली छोटासा एकदम आणि तुझ्या घरी पण तेवढ्या 5 दिवसात आईनं छोटासा फोटो तयार करून दिला होता आईंचा म्हटली आणि तुझ्या सासूबाईंना त्यांनी विचारून देवाऱ्यात तू आईंची पण हे कर असं म्हणून दिला त्यांनी. आणि आल्यानंतर म्हटला गुरुवारचा दिवस होता म्हटल्या आणि मी बुधवारीच ह्यांना विचारलं म्हटल्या म्हणजे तिकडून माहेरून आल्यानंतर बुधवारी मी त्यांना विचारलं की मिस्टरांना की आईंचा असा फोटो आईनं तयार करून दिलेला आहे आणि हा पण तुमच्या देवाऱ्यात ठेवा ह्यांच्या महाराजांच्या बरोबर गजानन महाराजांचं त्यांच्यात असणार त्यांना माहीतच होतं. तर हे पण ठेवा आणि तू रोजच्या रोज तुझी सेवा चुकवू नको आईनं सांगितलं आहे म्हटलं मला आणि मी ठेवू का. तर मिस्टर म्हटले हां ठेव. मग म्हटल्या मी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर फुलं वगैरे सगळ्या देवांना हे केली, गजानन महाराजांना पण फुलं वगैरे घातली आणि आईंचा पण फोटो ठेवून तिथं हे केलं आणि नंतर सासूबाई आल्या म्हटलं. मग आमचं बोलणं चाललं आणि त्यांनी देवाऱ्याकडे गेल्या आणि त्यांनी जे बघितलं म्हटलं त्या इतक्या चिडल्या, हे काय ठेवलंयस तू असं केल्या म्हटलं आणि आईंचा फोटो आहे. मी ह्यांना विचारलं होतं, ह्यांना काय विचारलं होतं, मला विचारलं होतंस का असं बोलायला लागलं म्हटलं आणि ते आधी काढतो फोटो तिथनं काढ. गजानन महाराजांशिवाय इथं ह्या घरात आई पण गजानन महाराजांनी इतक्या श्रेष्ठ आहेत, आई आणि गजानन महाराज एकच आहेत असं म्हणायला लागल्यावर ते काही असू दे ते फोटो आधी काढ. आणि मी 5 दिवसानंतर लगेचच आलेले होते म्हटल्या, 1-2 दिवसातच मी परत माहेराहून आलेले होते. त्यामुळं अजून घरातून कुणी गेलेलं नव्हतं म्हटल्या. माझ्या नणंदबाई वगैरे ज्या होत्या त्या होत्या म्हटल्या अजून घरी आणि मग त्या पण सगळेजण आणि एकदम जोरजोरात त्यांनी चिडून ओरडून बोलायला लागल्या. मी म्हटलं बरं राहू दे, मी काढते, आज गुरुवार आहे, आजचा दिवस तेवढं राहू दे.
नाही 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 नाही, तू आधी तो फोटो काढ, गुरुवार आहे तर महाराजांचा गुरुवार आहे असं त्या म्हणायला लागल्या. म्हणलं तर त्या म्हटल्या की तुम्ही पण आई गुरुमार्गी आहे आणि मी पण गुरुमार्गी आहे, तुम्ही असं बोलणं तुम्हाला कसं वाटतंय? तर कसं वाटतंय मला विचारायला लागल्यास, माझं घर आहे वगैरे असं त्या बोलायला लागल्या. म्हटल्या मला खूप वाईट वाटलं. माझे मिस्टर आले, सासरे पण म्हटले अगं असू दे, तिची पण श्रद्धा आहे, कुठलेही देव एकच आहेत. नाही 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 म्हटलं, ते काढायला सांगा आधी तिला. आणि मग माझे मिस्टर पण काही बोलले नाहीत. म्हटलं माझ्या डोळ्यातून इतक्या धारा लागल्या. म्हटलं मला काहीच असं म्हणजे एकदम भरून आल्यासारखं झालं. आणि मी फोटो उचलला म्हटलं आईंचा आणि माझ्या पर्समध्ये नेऊन ठेवला. आणि मी इतकी रडले म्हटलं त्या दिवशी की आई, ज्या घरात तुम्हाला स्थान नाही तिथं मला कशाला तुम्ही आणलं, असं मी बोलले म्हटलं आईंना. आणि खरं पण मला कळत नाही लोक का असं वागतात. म्हणजे आपण जर गुरुमार्गी असेल तर शक्यच नाही, जर तुम्हाला खरंच गुरु ह्या शब्दाचा अर्थ कळला असेल तर दुसऱ्या गुरूंचा तुम्ही अनादर करील हे शक्यच नाही. आई प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गुरूंच्या, सिद्धारूढ महाराजांचा अनुग्रह घेतला होता, पण आई सगळ्या गुरूंच्या मठात जात होत्या. महाराजांना जितकं म्हणजे आत्मीयतेनं हार फुलं किंवा प्रसाद आई महाराजांसाठी करायच्या, तितक्याच आत्मीयतेनं इतर संतांच्या सुद्धा मंदिरात किंवा मठामध्ये गेल्यावर आई त्यांच्यासाठी सुद्धा करायच्या. आपण चरित्रात वाचले सगळे हे. तर एखादा गुरुमार्गी असेल तर दुसऱ्या गुरुमार्गी माणसाला त्रास देईल किंवा असं हे करेल मला तर वाटत नाही. मग तुम्ही जर तसं असेल तर तुम्ही गुरुमार्गी म्हणायला अजून पात्र झालेलं नाही, तुम्ही फारच कच्चं मडकं आहे असं म्हणायला पाहिजे, असं मला वाटतं. मग ते तसं झालं म्हटल्या. मग मी ते सोडून दिलं बाई, असू दे म्हणून. खरं दिवसभर मी काम करत होते पण मला चैन नव्हतं. म्हटलं मी रडत होते, आईंना स्थान नाही आहे, आपलं काय व्हायचं ह्या घरात असं वाटायला लागलं. म्हटलं तसेच गेले म्हटले 2-3 महिने. आणि बाकीच्या कुठल्या गोष्टी त्या मला त्रास देत होत्या वगैरे काही नाही म्हटलं. पण ज्यावेळेला मी माझं प्रातस्मरणाचं भजन वगैरे, का तर सायन्समधून करणं शक्य नव्हतं म्हटलं, आम्हाला आमच्या घरी लवकर सगळ्या संध्याकाळची कामं आवरायला लागायची. त्यामुळे मी प्रातस्मरणाची सेवा करायला घरी सुरुवात केली म्हटलं इकडं आल्यानंतर. आणि माझी कामं आवरल्यावरच मी प्रातस्मरण करायला सकाळी बसायचे म्हटलं 9:30च्या दरम्यान. तर मी बसलं की त्या येऊन टोकायच्या. म्हटल्या काय करायला लागलास, काय बे हे करायचं आहे बघ, ते करायचं, उगीचच काहीतरी काढायच्या म्हटल्या. मग मी नंतर असं केलं की आई काही असेल ते कामं मला लवकर सांगा, 9:30-10च्या आधी मला सांगा, चालेल 10पर्यंत जरी सांगितलं तर मी 10चा नेम करायला सुरुवात करते असं त्यांनी म्हटलं. तर तरी पण त्या म्हणजे ऐकल्यासारखं करायच्या, सोडून द्यायच्या. आणि बरोबर बसलं की काहीतरी हे करा आणि काहीतरी येऊन सांगत उभा राहायच्या. म्हटला मी माझ्या बेडरूममध्ये करायची पण ते येऊन मुद्दाम दार वाजवून मुद्दाम काहीतरी सांगत उभा राहायच्या. मग ते असं कितीतरी वेळा झाल्यावर मी म्हटलं आई माझं 1.5 तासाचं जे पण आहे ते झालं की तुम्ही काय पण सांगत जाऊ, तोपर्यंत मला काही सांगत जाऊ नका. असं म्हटल्यावर त्यांना इतका राग आला, त्या परत बोलायचंच बंद झाल्या. म्हटल्या माझ्याबरोबर बोलेनातच 2 दिवस अजिबात बोलेनात. मी काही केलेलं खाईना, स्वतः आपणच जाऊन काहीतरी करून खायच्या वगैरे. मग आमच्या घरी कामवाल्या ज्या होत्या त्यांना सांगायच्या की तू फक्त ते निवडू करू नकोस, माझं पण करून ठेव. हे असे प्रकार व्हायला लागले. म्हटल्या मग मी तरी पण इग्नोर करायची, काय करायचं ते करू देत म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या म्हटल्या. आणि हे कायमस्वरूपीचं चाललं होतं. मला रोज पूजा करताना खंत असायची. मी अगरबत्ती दिवा केलं की मला रोज वाटायचं आई तुम्ही कधी ह्या मंदिरात बसणार पण का नाही, का मलाच हे घर सोडावं लागेल असं वाटायचं म्हटलं मला. आणि नंतर मग एक दिवशी आणि दिवाबत्ती करताना मी अगरबत्ती घेऊन आईंच्या माझ्या पर्समधल्या फोटोला हे करायची आणि मग तसंच हे करायची म्हटली. आणि कितीतरी वेळा मी रडले असं पूजा करताना म्हटलं. आणि त्याच्यानंतर आली म्हटली आईंची पुण्यतिथी. 2023. आपल्याला माहिती आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आईंची पुण्यतिथी असते. तर 2023च्या पुण्यतिथीच्या वेळेला म्हटला की म्हणजे 2-3 दिवस आधीच मी मिस्टरांच्या मागं आले, निदान पुण्यतिथी दिवशी तरी मला खूप म्हणजे आधीपासून मला तर आमच्या घरी तसा हे आहे आणि मला खूप छान आरास वगैरे करून हे करायला आवडतं.
तर म्हणला की फक्त आईंना एक दिवस माझा तेवढा आईंच्या पुण्यतिथीचा तेवढा मला आईंचा फोटो लावून तिथं हे करायचं परवानगी द्या, मला प्रसाद वगैरे व्यवस्थित हे करायचं परवानगी द्या म्हणून सांगा म्हणून. 2-3 दिवस आधीपासून मी मागं लागलेले म्हणला मिस्टरांच्या. मिस्टर म्हणले मी बोलतो असं करत त्यांना पण हे झालं नाही म्हणले. आणि मग पुण्यतिथीचा आता दोनच दिवस दुसराच दिवस राहिला, दुसऱ्याच दिवशी आता पुण्यतिथी आहे, आज तरी बोला. आणि ज्या वेळेला त्यांनी हा विषय काढला त्यावेळेला घरात एवढं मोठं महाभारत, म्हणजे एकट्याच इतका वेळ बडबडत होत्या म्हणल्या. आणि मग मला पण असं एवढा राग आला. मग म्हटल्या मी त्या दिवशी माझा बांधच तुटला आणि मी म्हटलं सरळ की तुम्ही एवढं म्हणताय की महाराजांशिवाय इथं कोण नाही आहे, महाराजांनीच सगळं उभं केलं आहे, महाराजांशिवाय कुणाचं काही नाही आहे इथं, हे तुम्ही म्हणताय. तर माझ्या आईसुद्धा माझ्यासाठी महाराजांनी इतक्याच श्रेष्ठ आहेत. आणि मी जे उभी आहे ना, माझ्या आईंमुळं मी उभी आहे. जसं तुमचं घर सगळं तुम्ही सगळेजण महाराजांमुळे उभा आहे, तसं मी माझा परिवार माझा तिथला आईंमुळे उभं आहे आणि मी आईंमुळे उभी आहे. जर तुम्ही माझ्या आईंना इतकं पण किंमत देत नसाल की एका पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या श्रद्धेपोटी तुम्ही फक्त फोटो मांडून देत नसाल, तर इथून पुढं मी गजानन महाराजांना नमस्कारसुद्धा करणार नाही. महाराज जर खरे असते तर त्यांनी माझ्या आईंना असं हे केलं नसतं, असं माझ्या तोंडून केलं म्हणल्या. आणि त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं. म्हणल्या मी आजपासून महाराजांसाठी कुठला नैवेद्य करणार नाही, महाराजांच्या फोटोंना मी फूल हार काही घालणार नाही, मी नमस्कारसुद्धा करणार नाही, मी महाराजांच्या समोर सांगायला लागले म्हणला. आणि जर खरंच गजानन महाराज तुम्ही म्हणताय ना महाराज तर महाराजांना जर खरंच हे वाटलं असतं ना, तर महाराजांनी इतके महिने झालं माझी परीक्षा घेतली नसती आणि महाराजांनी माझ्या आईंना असं हे केलं नसतं. आणि इथून पुढं मी महाराजांना नमस्कारसुद्धा करणार नाही. तुम्हाला जेवढं करायचं आहे ना, लोटांगण घाला, पोथ्या वाचा आणि काय करायचं आहे ते करा, मला काही सांगायचं नाही. आणि तुमच्या महाराजांबद्दल मला एकही शब्द सांगायचा नाही, जसं तुम्हाला माझ्या आईंबद्दल ऐकू वाटत नाही. असं त्या दिवशी मी महाराजांच्या पुढं असं बोलले म्हणल्या. हॉलमध्येच आमचं हे झालं सगळं. आणि बघ ती कशी बोलता, तुला इथं राहायचं आहे का, तुला माहेरात राहायचं आहे का, इथं राहायचं आहे, तुला कुठं हे करायचं आहे. त्या म्हणल्या माझ्या आई मला कुठं घेऊन जायच्या आहेत ना तिकडं घेऊन जाऊ देत, तुम्हाला आता मी विचारत नाही आहे, माझ्या आई कुठं घेऊन जायच्या आहेत ना तिथं घेऊन जाऊ देत. आणि त्या दिवशी मी अक्षरशः ठरवलं म्हणल्या, मी बॅग पण भरली, काय व्हायचं ते उद्या मी माहेरी जाणार, साताऱ्याला म्हणजे जाणार, हे ठरवलं म्हणलं. आणि मला जसं मी आईंची आरास करते मी माझ्या माहेरात करणार त्या पद्धतीनं. आणि तिथून पुढं काय असेल ते आई बघून घेतील, ह्याच्यापर्यंत मी आले म्हटल्या. आणि नंतर संध्याकाळी न जेवता मी झोपले म्हणल्या. संध्याकाळी मी न जेवता झोपले. आणि सगळेजण जेवायला उठ, सासूबाई पण आल्या, जेवणावर का राग काढायला लागलेस तू आणि जेवायला चल. तर नाही, मी काहीच बोलले नाही आणि मी झोपून टाकलं म्हणल्या. आणि नंतर पहाटे काय झालं 6 वाजता अचानकच सासूबाई उठल्या म्हणल्या. आणि एकदम उठल्या आणि दार खूप जास्त जोरात बेडरूमचं आमच्या बडवायला लागल्या म्हणल्या. आणि एकदम आल्या जोरात. आणि तर मी म्हटलं काय झाले, मग माझे मिस्टर पण घाबरून उठले म्हणले. आणि गेल्या तर मला म्हणल्या ज्योतीला बाहेर बोलव. आणि बाहेर मग म्हणल्या मला तर काय झोपच लागलेली नव्हती आणि 6 वाजलेले होते. तर बाहेर मी गेल्यावर म्हटलं ते तुझ्या आईंचं काय करायचं ते कर जा असं म्हणलं. मग त्यांनी म्हटल्या की मला असं वाटलं की रात्रभर आता मी जेवले नाही ते, आणि शेवटी त्यांना पण माया आली. आणि मी म्हटलं खरंच का आई, तर होय खरंच जा, तुझं काय करायचं ते कर जा. मी 2 मिनटात म्हटलं कशी अंघोळ केली, का तर मला कळत नव्हतं म्हटलं की काय करायचं. आणि अंघोळ केली म्हटल्या पटपट. आणि त्या दिवशी मी अजिबात उठले नव्हते, नाहीतर आमच्या घरी मी पहाटे उठत होते म्हणल्या, मी उठलेच नव्हते, बेडरूममधनं बाहेरच आले नव्हते म्हणलं. आणि मग
मी पटापट लाईटी वगैरे लावल्या, अंघोळ केली आणि पटकन नुसता गाऊनच अडकवला. म्हटलं की मला हे करायचं आहे सगळं तिथं. आणि मी पहिल्यांदा आईंचा फोटो ज्यावेळेला लावला तिथं, त्यावेळेला डोळ्यातून माझ्या घळाघळ पाणी सुरुवात झालं म्हटलं. आणि मग सगळी आरास वगैरे केली. मी काय कुणाला म्हटलं नाही. म्हणले इतकं पटपट मी तुम्हाला सांगते, म्हणता 7:45 वाजेपर्यंत भजन करत करत मी भजन त्यावेळेला म्हणतात प्रातस्मरण मी करत त्या दिवशी सकाळीच प्रातस्मरण करत करत हे केलं होतं म्हटलं. प्रातस्मरण नाही, आईंच्या पुण्यतिथीचं हे करत करत हे केलेलं म्हटलं. प्रसाद बनवलेला सगळ्यांना नाश्त्याला पण होईल ते म्हणून मी शिरा वगैरे बनवला म्हणतात आईंसाठी पण. आणि इतकं भारी वाटायला लागलं म्हणतात, इतकं भारी काय बोलायचं काम नाही. म्हणजे आईने म्हणजे काय का असे ना माझी थोडी तरी आईंना माया आली असं म्हणून मी म्हटलं हे केलं. आणि मग सगळ्यांना हे ते दिलं. सगळेजण येऊन पाया पडले आईंच्या म्हणले आणि मला खूप भारी वाटलं. आणि नंतर सासूबाईंना तर कोण काय म्हणणारच नव्हतं म्हटलं, पण त्या उठून नंतर आल्या आणि त्यांना जी वाटी प्रसाद त्यांना पण जे खायला दिलेलं होतं ते समोर ठेवलं, पाया पडल्या आणि प्रसाद खाल्ला म्हणल्या. मग त्यांनी मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणल्या की मला कर म्हणून सांगितलं ठीक आहे, पण पाया पडतील असं वाटलं नव्हतं, पण आईंच्या पाया पडल्या म्हटलं त्या. आणि मला पण आणि मला हे ऐकताना मलासुद्धा इतकं भारी वाटलं की म्हणजे आपले सगळे संत आपल्याला तितकेच हे प्रिय, पण ज्यावेळेला आपल्या गुरूंचा तेवढासा म्हणजे सन्मान होतो त्यावेळेला एक वेगळी आपल्याला हे असतं आनंद समाधान एक असतं वेगळं. आणि मग ते झालं म्हटलं. आणि म्हटलं संध्याकाळी तरी फोटो काढायचा म्हटलं, उगीच आता उद्यापर्यंत ठेवायला नको आणि उगीच हे नको, 9-10च्या पुढं आपण फोटो काढून आपल्या पर्समध्ये ठेवायचा असं मी ठरवलं होतं म्हटलं. मग मी त्या दिवशी छान जेवण वगैरे मस्त बनवलं म्हटलं. आणि आईंना इतकं म्हणजे मी डोळ्यातनं पाण्यातनंच माझ्या आईंना मी काय जे बोलले ते आईंशी माझा तो संवाद आहे म्हटलं, ते काय मी सांगत नाही, पण तो संवाद आमच्या दोघींचा म्हटला माझ्या डोळ्यांच्या पाण्यातूनच तो संवाद आईंपर्यंत झालेला होता. ते सगळं झालं. मी प्रसाद वगैरे दुपारचा वेगळा संध्याकाळचा वेगळा त्या दिवशी खूप भारी सेवा केली म्हटलं, म्हणजे आईंनी करवून घेतली. आणि त्याच्यानंतर फोटो मी म्हटलं सांगितलं मी माझ्या मिस्टरांना आईंना सांगून या जावा संध्याकाळी 10पर्यंत फोटो काढते म्हणून. आणि त्यांनी गेले. आई आतापुरता म्हणजे दिवसभर राहू दे, संध्याकाळी 10 वाजता ती फोटो काढेल. तर नाही असू दे देवाऱ्यातच ठेव म्हटलं. आणि म्हटलं मला एवढं आश्चर्य वाटलं की आई असं ज्यावेळेला बोललं त्याला मला इतकं आश्चर्य वाटलं म्हटलं. आणि मी गेले आणि म्हटलं आईंच्या म्हणजे आईंना मिठीच मारली म्हटलं की आई आणि तुम्ही खरंच थँक्यू, तुम्ही फोटो ठेवायला परवानगी दिली म्हणून. आणि तर म्हटलं असू द्या असं म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवस गेले म्हणले, काही नाही मी रोजच्याप्रमाणे असं पूजा करायची. मग मला एवढं भारी वाटायला लागलं. मग मी गजानन महाराजांना ते हे करायची. महाराजांना पण मी माफी मागितली, महाराज मी असं बोलले पण काय सिच्युएशन होती तुम्हाला माहिती आहे म्हणून मी बोलले म्हणून असं माफी त्यांनी मागितली. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आम्ही सगळेजण हॉलमध्ये बसलेलो. मला एकटीलासुद्धा त्या सांगू शकल्या असत्या म्हटलं, पण हे गुरूंचं असं असतंय की तुला झालेला पश्चाताप किंवा तुला आलेला अनुभव हा 4 चौघात झाला पाहिजे. म्हणजे का झाला पाहिजे, का तर अनुभव 4 चौघांपर्यंत का गेला पाहिजे, का तर इतरांनासुद्धा गुरुस्थानाची महती कळावी म्हणून. आणि तुला झालेला पश्चाताप पण 4 जणांना कळला पाहिजे, का तर गुरूंची कुठंतरी अपमान किंवा गुरूंची कुठंतरी अवज्ञा केल्यावर काय होतं आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून ते दोन्ही गोष्टी पश्चातापाच्या गोष्टी आणि अनुभवाच्या गोष्टी हे 4 चौघांपर्यंत गुरु पोचवतात. आज तुम्हाला वाटत असेल की ही अनुभव शेअर करायला लागल्या, पण हे मी नाही शेअर करत आहे, हे आई शेअर करून घ्यायला लागल्यात. आई हे शेअर करायला लावतात. का तर
हे जे पण लोक नाही आहेत मार्गात किंवा जे पण आहेत आणि कुठंतरी मन खचायला लागलं आहे किंवा आपल्या रोजच्या त्रासामुळं मन कुठंतरी श्रद्धेपासून डळमळीत व्हायला लागलं आहे, अशा लोकांपर्यंत किंवा ज्यांच्याकडे सगळं आहे, आता खूप स्थिर स्थावर आहोत आम्ही, पण तरीसुद्धा तुमची कधी श्रद्धा कमी होऊ नये, श्रद्धा आणखी जरा बळकट व्हावी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे अनुभव आणखी 4 लोकांपर्यंत पोचावेत ही गुरूंची आस्था इच्छा. मग हे जे त्यांना पश्चाताप झाला तो त्यांनी फक्त सुनेपुढं बोलून दाखवू शकले असते किंवा बोलून दाखवलं नसतं तरी कुणाला कळणार होतं का, पण ते त्यांनी नाही, गुरु म्हणजे बोलवून घेतात, गुरु त्यांच्या तोंडातून ते काढून घेतात, सगळ्यांपुढं असं काढून घेतात ते, ही अशी गोष्ट आहे. तर त्या बोलल्या नसत्या पण गुरूंनी त्यांना बोलायला लावलं ती गोष्ट. तर त्या सगळेजण हॉलमध्ये बसलेलं होतं म्हटलं आणि आम्ही भडंग आणलेलं त्या दिवशी आणि आम्ही सगळेजण भडंग खात बसलेलो म्हटलं. आणि अचानक त्या म्हणल्या त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, तर कुणालाच काय कळेना म्हटल्या की त्या दिवशी म्हणजे कुठल्या दिवशी काय झालं. तर सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागले, मी भांडले नाही का हिच्यासोबत ज्योतीसोबत. तर मी म्हटलं का, हां त्या दिवशी मग काय झालं, तर ना मी ही झोपली बिचारी न खाता आणि मला पण वाटतच होतं की आणखी एकदा जाऊन उठवावं हिला जेवायला, पण मी काय गेले नाही म्हटल्या आणि झोपले मी पण. आणि पहाटे 2:45 वाजले असतील, 2:30 2:45 वाजले असतील म्हटलं. त्या दरम्यान मला इतकं भयानक स्वप्न पडलं म्हटलं आणि एक वृद्ध माणूस असा म्हणजे स्वप्नात माझ्या आला होता आणि म्हणला की तिला जर तू त्रास देशील तर तू याद राख आणि तिला जे काय करायचं आहे तिच्या मार्गात तू अडथळा करू नकोस, तुझ्या मार्गात तिनं केलेलं नाही, तू तिच्या मार्गात अडथळा करू नकोस, नाहीतर परत शेगावला तोंडसुद्धा दाखवू नकोस आणि तिथं पायरीसुद्धा चढायला यायची नाही तू, असं माझ्या स्वप्नात आलं म्हणलं. आणि मी एवढी जोरात घाबरून उठले म्हणलं आणि नंतर मला झोपच लागेना. परत म्हणल्या मी बाथरूममध्ये जाऊन आले, परत जाऊन त्या महाराजांपुढं गेले म्हणल्या. मी 6 वाजेपर्यंत असाच वेळ काढला म्हणला आणि माझे हातपाय थरथरत होते, मला झोप पण लागेना. बरं आता कुणाला उठवावं तर सगळे घाबरतील म्हणून मी उठवलं नाही म्हटला आणि 6 वाजेपर्यंत मी तसाच धीर काढला म्हटला. पण मला डोळा लागेना, मला माफ करा महाराज आणि मला माहिती आहे हे गजानन महाराजच होते असं त्या म्हटल्या. मग म्हटल्या माझ्या डोळ्यात ना मला ते पुढं भडंग होता तो खायचंच माझ्या हे झालं नाही म्हटल्या, माझ्या डोळ्यात अशा धारा लागल्या म्हटल्या. आणि म्हणजे हे आपण म्हणतोय ना की कधी आम्हाला प्रचिती येणार, प्रचिती म्हणजे तुम्हाला खरं सांगू, ज्यावेळेला आपली सेवा तिथं पोचते ना चरणाजवळ, त्यावेळेला तिथून पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपले गुरूंनी आपले घेतलेले असतात. आपण विनाकारण म्हणजे आपण खूप अतिसामान्य लोक आहे की आपण काळजी करतोय. आणि हे गजानन महाराज बोलले कारण त्यांना पण आई पण तेवढ्या श्रेष्ठ आहेत. आई म्हणजेच गजानन महाराज आहेत, गजानन महाराज म्हणजेच आई आहेत. आई स्वतःचं महत्त्व कधी त्या घरात सिद्ध करणार नाहीत हे त्यांना माहिती होतं का महाराजांनी त्यांचं महत्त्व सिद्ध करून दिलं त्यांच्या सासूबाईंना. ही गोष्ट आहे. मी हे म्हणते की शरीर रूपात त्यांनी कधी आपलं महत्त्व जर लोकांना पटवून दिलं नाही, मी एवढी महान आहे, मी ते हे जर त्यांनी त्यावेळेला केलं नाही तर एखाद्या घरात जर नसेल किंमत तर स्वतःहून आई कधीच म्हणणार नाहीत की मला तिथं. पण त्यांचं महत्त्व सगळ्यांना पटावं हे महाराजांना पाहिजे होतं, म्हणून महाराजांनी त्यांना हे केलं, त्यांना तशी म्हणजे एक अनुभवच दिला त्यांना. तो वाईट होता त्या म्हटला की 3-4 तास मला असं अंग थरथरत होतं, काय होत होतं माझं मलाच माहिती. आणि त्यावेळेला म्हणतात की मला इतकं हे वाटलं आणि आम्ही हॉलमध्येच होतो, मी महाराजांकडे बघितलं म्हटलं आणि आई म्हणून मी पाया पडले म्हटलं आणि मी रडायला लागले अक्षरशः. माझ्या सासूबाई आल्या आणि म्हटल्या
हे बघ ते काहीतरी असू दे, आता तू काय तसलं हे करू नको आणि रडू नको आणि तसलं काय डोक्यात घेऊ नको. तुला जे करायचं आहे ते कर, तुझ्या आईंचं जे पण करायचं आहे ते कर. आणि माझ्या मिस्टरांना त्या दिवशीच त्यांनी सांगितलं, तसं पण तू महाराजांचं काही जास्त करत नाहीस. तुला जर वाटत असेल तर आईंचं काय चरित्र वगैरे किंवा काय जे त्यांचं हे आहे ते वाचत असलास तर वाच. आणि त्यावेळेपासून मग मी सारखं ह्यांच्या मागं लागले. म्हणलं की थोडंसं तुम्ही वाचत जावा, तुम्हाला जे वाटतं आहे ते करा. म्हणजे तुम्हाला महाराजांचं वाटत असले तुम्ही महाराजांचं वाचा, कधी तुम्हाला आईंचं वाटलं तर आईंचं वाचा, काहीतरी तर वाचा. मग हे माझ्यावर एवढे चिडायला लागले, म्हणतात की आता तू सुरू झालीस का बाई, आता तिचं झालं तू सुरू झालीस का, असं कर. तर बघा तरी तुम्हाला खूप चांगलं हे होईल. आणि मग म्हटलं माझ्या इच्छेपोटी ते संध्याकाळची माळ वगैरे करायला लागले. आम्ही बेडरूममध्ये बसूनच माळ करायला लागलो. आणि मग त्या त्यांना असं वाटायचं आधेमध्ये इतके वर्ष आई सांगत्या तर मी ऐकलं नाही. आणि आता म्हणणार की बघ बायकोनं सांगितलेलं तर लगेच ऐकायला. आणि ह्या गोष्टी होतात ऑब्वियसली, ह्या गोष्टी नॅचरली आहेत की त्याच्यानंतरचा सगळा प्रवास बायकोबरोबर काढायचा असतो. होतात थोड्याफार गोष्टी, पण ती समजून घेणाऱ्यांची कामं असतात. ते त्या गोष्टी बाजूला जाऊ देत. पण हे जे आहे ते मग मी म्हटलं माळ वगैरे करायला लागलो, हे करायला लागलो सगळंजण. आणि त्यावेळेला म्हणतात मार्च हे होतं, मार्च एंडिंग. आणि एकदम ह्यांची म्हणजे ह्यांचं इन्क्रिमेंट तर ठरलेलं असतं म्हटलं थोडंफार, पण एकदम चांगल्या वरच्या पोस्टवर त्यांना जॉब भेटला. आणि ही जी गोष्ट आहे ना ही माझ्या बाबतीत अशाच पद्धतीनं झालेली आहे. त्यामुळे मला इतकं ते होतंच मला माहितीच आहे. आणि इतकं छान वाटलं म्हणलं. आणि त्यांना वाटलं की इतकं ह्याच्यामुळंच असं हे झालं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आम्ही 2023मध्येच एप्रिलच महिन्यात बहुतेक त्या म्हटल्या आम्ही आईंकडं बेळगावला पण जाऊन आलो. आणि मग त्यांनी ठरवलं की अनुग्रह वगैरे घेऊया का, आईला पण सांगतो म्हटले. अनुग्रह मी पण घेतो. आणि त्यावेळेपर्यंत मलासुद्धा अनुग्रह मिळाला नव्हता. म्हटलं मी एवढे वर्ष आईंच्या मार्गात होते पण अनुग्रह मिळाला नव्हता. माझंसुद्धा असं झालं होतं, बरेच वर्ष आईंच्या मार्गात होते पण अनुग्रह मला म्हणजे आईसुद्धा आमची घेऊ द्यायची नाही, म्हणायची तुमचे सासरे वगैरे चालते का बघा आणि नंतर तुमचं ते काय असेल ते करा, असं माझ्या घरून पण होत. मग त्यावेळेला मग म्हटल्या आम्ही श्रावणामध्ये सिद्धारूढ महाराजांच्या ह्याच्या वेळेला अनुग्रह घेतला श्रावणात. आणि मग म्हटल्या आणि आईने पण काय आडकाठी घेतली नाही, तुला जे करायचं आहे कुठल्याही गुरूंचं कर. त्यावेळेला त्यांच्या असं हे आलं, मला आश्चर्य वाटतं आहे की तुला ज्यांचं करायचं आहे ते कर, व्यवस्थित तू पण कर, रोजच्या रोज करा. म्हटलं एवढं भारी वाटलं. आणि ह्या 2024मध्ये म्हटल्या आईंच्या पुण्यतिथीच्या वेळेला आमच्या हॉलमध्ये माझ्या सासूबाईंनी स्वतः गजानन महाराजांच्या फोटोबरोबर आईंचा मोठा फोटो करून आमच्या इथं लावायला हे केलं, म्हटलं लाव म्हणून. आणि इतके सुंदर त्याच्यानंतर सगळं आमचं इतकं सुंदर. म्हटलं हे जे आहे ना ह्या गोष्टी फक्त गुरुच करू शकतात. आपण आयुष्यभर डोकं बडवून घेतलं ना लोकांपुढं की हे करा, तरी पण ते करणार नाहीत. आपल्याकडे तेवढी कुवत नाही आहे कुठल्या टाईपनं आपण समजवावं, ही एवढी आपली लायकी नसत्या. पण ज्यावेळेला गुरुच त्यांच्या शब्दात ज्या वेळेला भक्ताला सांगतात त्यावेळेला माणसांच्या डोक्यात प्रकाश पडतात. तर अशा पद्धतीचा हा अनुभव होता. त्या म्हटल्या मला खूप भारी वाटतं आहे. म्हटल्या तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ हे करता शेअर करताय त्यावेळेला इतके छान छान अनुभव ऐकून मला खूप भारी वाटतं आहे. आणि सासूबाईंचं आहे त्यामुळं मला पण सांगू का नको असं वाटत होतं, पण मी त्यांची परवानगी घेतली आणि म्हटल्या मी शेअर करायला लागले हे. आणि हे असे अनुभव माझ्यापर्यंत आले ना मला खूप भारी वाटतं आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला. आणि जे कोण खरंच गरजू असेल त्यांना शेअर करत चला असे व्हिडिओ. आणि जास्तीत जास्त सेवा करा. मेवा द्यायला आई बसलेल्या आहेत आणि आईंनी आमच्याकडून खूप छान सेवा करून घ्यावी की जी त्यांच्या डायरेक्ट आईंच्या चरणाजवळ पोहोचावी अशी सेवा करून घ्यावी. आणि सगळ्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव यावेत हीच आईंच्या चरणी प्रार्थना. आणि काही नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.